और टू कॉमेट्री. धन्यवाद. थँक्यू. जाऊया आपण ऑनफिल्ड मॅचकडे, जिथे मात्र आपल्याला पाहायला मिळते दोन टीम. एक बाजूला CRD चिंचणी आणि दुसऱ्या बाजूला टीम असेल ती म्हणजे धूर 11 सातपाटी. या वर्षीची सर्वात यशस्वी टीम ध्रुव 11 सातपाटी आपल्याला पाहायला मिळते. मागची स्पर्धा जी या मैदानावर झाली, अंकुश स्मृती चषक, त्या मैदानावर आपल्याला पाहायला मिळाली. त्या स्पर्धेमध्ये ज्या संघाने स्पर्धा जिंकली तो संघ चॅम्पियन बनला, तो म्हणजे ध्रुव 11 सातपाटी. आणि तोच संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. या वर्षामध्ये भरपूर मैदानं गाजवण्याची कामं केलेली आहेत. आंबटगोडचं मैदान डे मॅचमध्ये गाजवलं, आता मात्र डे अँड नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला पहिली मॅच खेळतो. चला, पहिला चेंडू जसा टाकला जाईल टायमर ऑन होणार. आपल्याला मात्र 25 मिनिटामध्ये 5 ओव्हर फेकायचे आहेत. 25 मिनिटामध्ये 5 ओव्हर फेकायचे आहेत. जर 5 ओव्हर 25 मिनिटामध्ये फेकून नाही झाल्या तर मात्र 6व्या षटकामध्ये एक अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलमध्ये ठेवावा लागेल, लक्षात घ्या. गोलंदाजी मार्कवर अवधूत आपल्याला पाहायला मिळते. गावचे वरिष्ठ नागरिक स्पर्धेचा आनंद घेत असताना, क्रिकेटचा आनंद घेत असताना, त्यामध्ये नरहरी घरत, अनंत घरत, सुहास पाटील, अंकुश घरत, सुभाष घरत हे सर्व आपण बघू शकतो इकडे उपस्थित आहेत. आणि व्हेरी फर्स्ट बॉल इथे टाकण्यात येतो आणि पहिला चेंडू डॉटने सुरुवात. जो दरारा, जो दबदबा या वर्षामध्ये बनवला आहे ध्रुव 11 सातपाटीने, तशीच काही सुरुवात करत असताना मात्र यावेळेस अवधूत आपल्याला पाहायला मिळते. कित्येक स्पर्धा जिंकल्या, कित्येक मैदानं गाजवली, तरी देखील मात्र जी जिंकण्याची यावेळेस हा खूप चांगला फटका पॉईंटच्या भागामध्ये यज्ञेश नावाचा हा फटका निघून जाणार. इथे मात्र क्षेत्ररक्षण, चांगली फिल्डिंग, 2 धाब्याने खातं खोललं जातं. पहिला डॉट चेंडू आणि यावेळेस मात्र दुसरा चेंडू थोडा शॉर्ट पिच होता, स्क्वेअर कट केला जातोय. यावेळेस 38च्या सर्कलमध्ये खेळाडू होता, शॉर्ट पॉईंटला त्याच्या डोक्यावरून धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या 2. खेळायला आलेल्या खेळाडूंचं सहर्ष स्वागत, त्याचबरोबर उपस्थित सर्व वरिष्ठ नागरिक मान्यवरांचं स्वागत आणि माझ्या लाडक्या माईबाप प्रेक्षकांचं मी प्रीतम गरत हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. यूट्यूबच्या माध्यमातून म्हणजेच अनय डिजिटलच्या माध्यमातून पाहणाऱ्या प्रेक्षकांचं देखील सहर्ष स्वागत. थोडी मिसफिल्डिंग झालं आहे इथे, मात्र पाठलाग सुरू आहे. चेंडू जात असताना बाउंड्री लाईनच्या जवळ इथे क्षेत्ररक्षण होणार 2 पूर्ण. आणि जयेशचं म्हणलं झालं म्हणजे तर मोठ्या हिटसाठी ओळखला जाणारा बॅट्समन रनिंग बिटवीन द विकेटमध्ये तेवढा मात्र जोर देत नाही आहे, त्यामुळे मात्र 2 धावा मिळत आहेत. 2 धाव्यानिशी स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड मात्र 4 पाहायला मिळते. 3 चेंडू आणि 4 धावा. बघायला गेलं तर किती जिंकले तरी मन भरत नाही. प्रत्येक वेळेस जिंकायचाच मात्र मन असतो आणि इकडे देखील मात्र जिंकण्याच्या उद्देशाने मैदानाच्या आतमध्ये ध्रुव 11 सातपाटी टीम आपल्याला पाहायला मिळते. वेगाने मात्र स्वार स्विच चिट करण्याचा प्रयत्न. इकडे मात्र चांगला चेंडू, चेंडू आपण बघू शकतो ऑफ स्टंपच्या बाहेर 6व्या ते 7व्या स्टंपवर फेकला जातोय. आणि यावेळेस आपण डॉट चेंडू आलाय. 4 मध्ये 4 झालेत. पॉवर प्ले ऑन आहे. 6 ओव्हरची मॅच आपल्याला पाहायला मिळते. स्पर्धेमध्ये ज्या चेंडूचा वापर केलाय तो चेंडू आहे नेव्याचा चेंडू. अच्छी 6वी रात्र. 5 टीमने आगेकूच केलाय. टॉप 8 मध्ये जात आहे यावेळेस एज. आणि इकडे सिंगलसाठी येत असताना स्कोरबोर्ड 1ने पुढे जाणार. स्कोरबोर्डचा विचार केला 5 धावा. 5 चेंडू 5 धावा. बघायला गेलं तर कंजूस गोलंदाजी नेहमीच हाताळली जाते. ही एक चांगली सवय जी बनवली आहे अवधूतने. आपण बघू शकतात की पहिलं षटक जे आहे ते पहिलं षटक अगदी कंजूसरित्या हाताळायचं. सुरुवातीला खूप स्ट्रगल केलं या संघाने, परंतु 2024 आणि 23चं वर्ष जर बघायला गेला 23-24 जो आपण बघू शकतो तो एक बघायला गेलं तर स्वप्नगत वर्ष म्हणायला हरकत नाही ध्रुव 11 सातपाटी संघासाठी. कारण की 10 ते 11 वेळा फायनलमध्ये प्रवेश केलेला आहे. आणि इथे मात्र अंबटगोड मैदानावर यावेळेस बघू शकतात पहिली मॅच खेळत असताना या अगोदर जी स्पर्धा झाली ती स्पर्धा गाजवली अंकुश स्मृती चषक. आणि इथे मात्र आता फायर पास्तळ चषक गाजवण्यासाठी मैदानात उतरले CRD संघ. बॅटिंग करताना पहिले षटक इकडे संपुष्टात. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 5. एक षटकानंतर देऊया संधी DJ जॉकीला. पुन्हा एकदा येऊया मैदानाच्या आतमध्ये. DJ येस. गोलंदाजी मार्कवर
अंकुश स्मृती चषक ज्याने गाजवलं, मॅन ऑफ द टुर्नामेंटचा ज्याने खिताब मिळवला तो गोलंदाज आपल्याला पाहायला भेटतो वैभव. यावेळेस गोलंदाजी मार्कवर येत असताना सुंदर बॅटिंग, सुंदर गोलंदाजी, एक अष्टपैलू खेळाडू ध्रुव 11 सातपाडी संघाचा वैभव आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक दुसरा घेऊन येत असताना पहिल्या षटकासाठी अगदी बघायला गेलं तर 5 मिनिटं इकडे खर्च केले आहेत. पहिला चेंडू ओव्हर पिच मिड ऑफच्या वरून खेळला जातोय. लॉंग ऑफ रिझन मध्ये चौकार येणार. पहिला चौकार येत असताना यावेळेस यज्ञेशच्या बॅटमधून 4 धावेने मात्र सुरुवात झाली दुसऱ्या ओव्हरची. बघायला गेलं तर ओव्हर पिच होता, अगदी बॅटच्या झोनमध्ये होता, मात्र शॉर्ट सिलेक्शन खूप चांगलं यावेळेस आपण बघू शकता. अगदी बॉलच्या मेरिटवर अगदी बघायला गेलं तर डोळ्यांच्या खाली यावेळेस चेंडू खेळला जातोय आणि 4 धावा पाहायला मिळतात. 4 धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 9. एक चांगली मॅच, अटीतटीची मॅच आपल्याला पाहायला मिळते कारण की दोन्ही टीम मातबदार टीम आहेत. चिंचणी सांगितलं म्हणजेच क्रिकेटचं माहेरघर असं म्हणायला हरकत नाही. इथून मात्र चांगले लेदर क्रिकेटर देखील आपल्याला पाहायला मिळाले. डोरफुल टस आहे, हलक्या हाताने खेळतोय. बघायला गेलं तर या बस टेक्निकचा वापर काय झालंय गडबड. यावेळेस मात्र पाठलाग सुरू आहे. अगदी बाउंड्री लाईन जवळ मात्र इकडे चेंडू अडवला जातोय. जिथे 1 होती तिकडे अजून मात्र 2 जोडा, 3 धावा मात्र यावेळेस पाहायला मिळतील. खराब फेकी. स्कोरबोर्ड 3 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड पाहायला मिळते 12. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर मात्र अगदी शॉर्ट पॉईंटला हातामध्ये खेळला होता, परंतु तिथून मात्र थ्रो जो आहे तो अगदी खराब आला. बॅकअप येईपर्यंत मात्र चेंडू निघून गेला आणि बघायला गेलं तर 3 धावा पूर्ण केला. आता बऱ्याच वेळानंतर जयेश पुन्हा एकदा स्ट्राईकवर आलाय. शेवटचा चेंडू डॉट घेतला होता. जयेश बघायला गेलं तर भंडारी नावाने जास्त फेमस आणि प्रेम मिळालंय आणि यावेळेस स्ट्राईकवर असेल. 1 चेंडू आणि 2 धावा, 1 ओव्हर आणि 2 चेंडूचा खेळ झालेला आहे. बरोबर बघायला गेलं तर मेगा स्क्रीनवर आपण बघू शकतात प्रोजेक्ट स्कोर 51चं दाखवत असताना आणि करंट रन रेटचा विचार केला तर 9चा आपल्याला पाहायला मिळतोय. आणि सुंदर अपडेटिंग देत असताना आपण बघू शकतात आमचे अतुल घरत आणि कॅमेरामॅन मेहुल घरत. मला वाटते एज लागली होती. इथे मात्र कॅच सुटतोय. क्रिकेटच्या खेळामध्ये जेव्हा जेव्हा कॅच सुटले तेव्हा तेव्हा मात्र बॅट्समन धावा बनवतोय आणि तेव्हा तेव्हा इतिहास घडलाय. अगदी वेगाने चेंडू मात्र टाकला होता. वाईट लाईनीच्या अगदी बाजूने गेला कीपरच्या हातामध्ये. यावेळेस दिवेश दिवच्या याच्याकडून झाले चुकी, आलाय डॉट. स्लोवार रिस्विचेट करण्याचा प्रयत्न, अगदी मात्र यावेळेस चेंज ऑफ पेस करण्यात येतोय. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो वैभव, ज्याने अंकुश स्मृती चषक गाजवलं, मॅन ऑफ द टुर्नामेंटचा किताब घेतला आणि तोच गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता कमाल करतोय. पहिला चौकार, त्यानंतर टिबल, त्यानंतर डॉट डॉट संघर्ष करतो इकडे. यावेळेस फटका सजवलाय, उंच गेलाय, क्षेत्ररक्षक काय कमालीचा कॅच, अगदी कंट्रोलमध्ये. बघायला गेलं तर डोळे जे आहेत अगदी चेंडूवर ठेवले आणि शेवटच्या क्षणाला अगदी जेव्हा वेळेवर चेंडू खाली हात येणं गरजेचं होतं तेव्हा चेंडू खाली हात आले. किती इझिली डन केलं. हे मैदानाच्या बाहेरून बघणं सोपं आहे, मैदानाच्या आतमध्ये करणं थोडा अवघड आहे. कारण की कित्येक क्षेत्ररक्षकाला पाहिलेलं आहे की सोपा सोपा कॅच देखील नाईट स्पर्धेमध्ये सुटला जातो, परंतु अवधूतचं कौतुक करेल. ही टेक्निक बघा, आपण बघू शकतात अगदी बॉलच्या खाली. आणि यावेळेस मात्र पहिला विकेट येत असताना जयेशच्या रूपामध्ये जो स्ट्रगल करत होता, संघर्ष करत होता आणि ते मात्र 3 चेंडू, 4 चेंडू मात्र तो खेळतो आणि 4 चेंडू मागे बघायला गेलं तर 0 घेऊन येतोय. म्हणजेच भोपळा देखील फोडला नाही. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये तो चिराग. सहा षटकाची मॅच आणि आपण बघू शकतात पॉवर प्लेचं षटक ऑन आहे. सुरुवात खूप चांगली झाली होती दुसऱ्या षटकाची. 5 चेंडूचा खेळ झालेला आणि शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकामधला. चिराग आपल्याला पाहायला मिळते, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. इनॅट नंबर 3. मागच्या चेंडूवर आलाय विकेट. पहिला विकेट, धावसंख्या 12 आपल्याला पाहायला मिळते. सुरुवात दुसऱ्या षटकाची खूप चांगली झाली होती. पहिल्या 2 चेंडूमध्ये 7 धावा आवल्या होत्या जेव्हा यज्ञेश स्ट्राईकवर होता आणि 7 मध्ये 12 वर खेळतो यज्ञेश, म्हणजे 12 धावा या यज्ञेशच्याच बॅटमधून आल्यात. विदुरजी पाटील साहेब इकडे उपस्थित झाले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. विनंती असेल विदुरजी पाटील साहेबांना की आपण या मुख्य व्यासपीठावर आपलं स्वागत आहे, विराजमान व्हा.
आगतम स्वागतम सुस्वागतम आलेल्या पाहुण्यांचं सहर्ष स्वागत. पहिल्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 12 आणि 2 षटकासाठी जर बघायला गेलं तर वेळ घेतलेला आहे यावेळेस ध्रुव 11 सातपाटी संघाने, ते म्हणजेच 9 मिनिटाचा. अजूनही मात्र बघायला गेलं तर तुमच्याकडे 16 मिनिटं आहेत. 16 मिनिटामध्ये तुम्हाला मात्र 3 षटकं फेकायचे, ते लक्षात घ्या. यावेळेस आपण बघू शकतात स्ट्राईकवर बॅट्समन असेल यज्ञेश, जो आतापर्यंत 12 धावा ज्या स्कोरबोर्डला लागल्यात त्या 12 धावा मात्र त्याच्या बॅटमधूनच आल्यात. ध्रुव 11 सातपाटी संघाकडून मात्र गोलंदाज येतोय अवधूत. यावेळेस षटक क्रमांक 3, वैयक्तिक दुसरा हाताळताना आपल्याला पाहायला मिळेल. फायर पास्थळ चषक आपल्याला पाहायला मिळते. आयोजक फायर क्रिकेट क्लब, वर्ष 32वे आणि आजची 6वी रात्र आपल्याला पाहायला मिळते. 5 टीम क्वालिफाईड होताना सुपर 8 मध्ये ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. आतमध्ये येऊन अवधूतकडे ती कला आहे, तो क्लास आहे की चेंडू मात्र तो बीट करू शकतो फलंदाजाला, कारण की इन स्विंग आउट स्विंग दोन्ही बाजूला वाळण्याची क्षमता आहे. बघा अनुमान रायटी गोलंदाज आणि त्याच्याकडून आउटस्विंगची अपेक्षा खूप कमी केली जाते आणि इथे हा तो क्वालिटी गोलंदाज आहे. बहुतांशी कमी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात जे आउटस्विंग करतायत. त्यामध्ये एक अवधूत आपण बघू शकता. पहिला डॉट आलाय यावेळेस, ओव्हरपेच फटका उंच गेला आहे अगदी. मात्र बघायला गेलं तर यावेळेस 38 सर्कलमध्येच आहे आणि एक सोपा कॅच केला जाईल. हा दुसरा विकेट येत असताना डगआउट 12 धावेवर. आणि सातपाटी टीम सांगितली आणि सातपाटीचे प्रेक्षक नसतील असं होणार नाही. इकडे सातपाटीचे प्रेक्षक भरभरून आलेले आहेत. कॅमेरामॅनला विनंती आहे जेव्हा वेळ भेटेल तेव्हा सातपाटीच्या प्रेक्षकांवर देखील कॅमेरा जाऊ द्या. इथे मात्र विकेट येतोय. इनॅट नंबर 4 नवीन बॅट्समन मैदानात. यस, हे बघा, हे सध्या पहिली मॅच आहे म्हणून थोडं थंड वातावरण आहे. जसे पुढे जातील, जसे मात्र शेवटच्या दिवसावर येतील, हे वातावरण गरम होईल, यात काही वाद नाही. अंडरम बॉक्स क्रिकेट म्हणा किंवा ओव्हरआर्म क्रिकेट म्हणा, या दोन्ही खेळामध्ये एक मोठा दबदबा, एक मोठा दरारा मात्र निर्माण केला आहे सातपाटी संघाने. बघायला गेलं तर यावर्षी अंडर बॉक्स क्रिकेटमध्ये देखील मोठी कामगिरी केलेली आहे. साई गणेश सातपाटी संघ, इन्फॉर्म संघ 3 ते 4 संघच पाहायला मिळेल जे स्पर्धा जिंकतात. त्यामध्ये YBCC वेवूर, त्यामध्ये पॅराडाईज बोईसर, त्यामध्ये आगवन. डीजे मास्टर कुठे असेल त्यांनी विनंती आहे की कृपया करून संगीत कक्षामध्ये यायचं आहे. डीजे मास्टर, ओहो क्या बात आहे. अगदी चेंडू काही समजला नाही. इथे मात्र बघायला गेलं तर ही लाईन आणि लेंथ टेस्ट मॅचची आपल्याला पाहायला मिळते. काय कमालीचा टप्पा पडल्यावर बाहेर जात असताना गोलंदाज मात्र आपण बघू शकतात अवधूत आपल्याला पाहायला मिळतोय. यश आपल्याला पाहायला मिळतोय, नवीन बॅट्समन. इथे ऑफस्टमच्या बाहेर फेकला जातोय, परंतु शफल झाल्यानंतर जी परमिशन आहे थोडी बाहेर टाकण्याची, वाईड लाईन थोडी मात्र बाहेर येते आणि त्याचाच फायदा उचलला. हा बघा, अगदी मात्र वाईड लाईनवर आला. इथून वाईड अपेक्षा करतील तर नाही भेटणार. मात्र यावेळेस चांगला चेंडू हाताळला जातोय. अवधूत एक चतुर आणि चालाक गोलंदाज आहे. फक्त नुसता स्विंगवर नाही तर बुद्धीचा देखील वापर केला जातोय. पुन्हा एकदा फटका फसलाय, उंचच गेलाय. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चेंडू खाली. ही पार्टनरशिप मात्र आपण बघू शकता गोलंदाजाची आणि क्षेत्ररक्षकाची पाहायला मिळते. गोलंदाजी करताना अवधूत पाहायला मिळतोय, कॅच करताना क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय प्रियेश. आणि काही सुपर मात्र गोलंदाजी होत असताना हा पुन्हा एकदा झटका लागतोय CRD चिंचणी संघाला. सॉफ्ट डिसमिसल असं म्हणायला हरकत नाही. हा देखील मात्र जर बघायला गेलं तर ब्राउन्स डकचा शिकार आपल्याला पाहायला मिळतो. यश 3 चेंडू मागे 0. मी म्हणेल की आतापर्यंत मला तर वाटते 2 ते 3 बॅट्समन भोपळा फोडलाच नाही मला तर वाटते. आणि 12 धावा ज्याने केल्या त्याचे 12 धावा स्कोरबोर्डला आहेत. 3 विकेट गेले ते 3 विकेट 0वर, 2 विकेट 0वर आणि 1 विकेट 12 धावा केले आहेत. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जिग्नेश आपल्याला पाहायला मिळते. काही कमालीचे षटक, 5 चेंडू डॉट आणि 2 विकेट. या अगोदर कुणाल हा पहिल्या रात्रीमध्ये पाहायला मिळाला ज्याने 2 विकेट आणि मेडन षटक हाताळलं. मैत्री इल्वान पालघर संघाचा हा गोलंदाज. आणि त्यानंतर जर बघायला गेलं तर आता हा गोलंदाज देखील अगदी येऊन पोहोचलाय मेडन षटकापर्यंत. डाव्या हाताचा फलंदाज येतोय मैदानाच्या आतमध्ये जिग्नेश आपण बघू शकतात. स्ट्राईकवर असेल
आणि शेवटचा चेंडू काय डॉट येईल, बरोबरी केली जाईल का कुणालची. इथे मात्र अवधूत तयार, मेडन +2 विकेट. शेवटचा चेंडू हलक्या हाताने खेळला, एच लागले आणि इकडे मात्र सिंगल पाहायला मिळते. हरकत नाही, एक धाव आणि 2 विकेट मिळवले तिकडे मात्र अवधूतने आणि 2 षटकाचा स्पेल इकडे समाप्त होत आहे. 6 धावा खर्च केला आणि 2 विकेट मिळवले. 3 षटकामागे धावांचा विचार केला, धावा झाले 13 आणि विकेट गेले 3. यस डीजे मास्टर मीत इथे मात्र आलेला आहे. देऊया संधी डीजी जॉकीला, पुन्हा एकदा येऊया मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू डीजे मास्टर. यस ज्याप्रमाणे पवनसुत नवली यांचा मात्र लकी सॉन्ग आपण बघू शकतात की आता तरी देवा मला पावशील का, तशा रीतीने सातपाटीचा लकी सॉन्ग आपल्याला पाहायला मिळतोय. मॅच विन केल्यानंतर नक्कीच वाजला जातो. आणि इथे मात्र षटक क्रमांक 4 घेऊन आलाय गोलंदाज वैभव. वैभव हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो आणि इकडे पहिला चेंडू वाईटचा इशारा येतोय पंचांकडून. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस 14 धावा धावपल करावे लागले जातात. बघायला गेले तर अजूनही सातपाटी संघाकडे जो टायमर ऑन आहे 11 मिनिटं लगभग आहे त्यांच्याकडे 2 ओव्हर फेकण्यासाठी. आणि इथे मात्र बरोबर जर बघायला गेलं तर 14 मिनिटाचा वेळ घेतला 3 ओव्हर फेकण्यासाठी. 10 मिनिट 41 सेकंद, 40 39 हळूहळू पुढे जात असताना मात्र आपण बघू शकतात मेगा स्क्रीनवर अगदी अचूक कामगिरी आणि डिजिटलच्या माध्यमातून काय कमालीचा फटका सजवला आहे. इथे मात्र चेंडू नाही थांबणार, मिळणार 4 धावा. यस डीजे बजाव. थँक्यू डीजे मास्टर. प्रॉपर टायमिंगने क्रिकेटचा माध्यम सौंदर्य ज्याला म्हटलं जातं तो फटका सजवलाय. सही खिलाडी वही होता है जो प्रॉपर टाइमिंग के साथ खेलता है आणि इकडे मात्र तेच पाहायला मिळते. अगदी मात्र क्रिकेटिंग स्ट्रोक ज्याला म्हटलं जातं तो स्ट्रोक खेळला जातोय आणि खऱ्या अर्थाने मात्र प्रेक्षकांचं मन जिंकलं या स्ट्रोकने. 4 धावा. जिग्नेश आल्यापासून थोडी हलचल झाली मैदानाच्या आतमध्ये. स्कोरबोर्ड यावेळेस मात्र ऑप्शनच्या थोडा बाहेर फेकला जातोय. वाईड लाईनीच्या अगदी जवळून निघून गेला. किपरच्या हातामध्ये डॉट चेंडू पाहायला मिळतोय. 18 धावा धावपलकावर 3 गडी बाद. आकडे थोडे खराब आहेत. 16 चेंडूमध्ये सुधारवावे लागतील. किमान 40+ जावं लागेल. फटका इकडे स्विंग केला आहे सरळ बॅटीने. डीपमध्ये क्षेत्ररक्षक 1 माऊस मात्र फील्ड करणार. यावेळेस अमृत पाहायला मिळते फील्डिंग करताना. इकडे मात्र एकच धाव मिळाली. त्या कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. आपल्या संघासाठी 3 धावा सेव्ह केल्या. असं वाटलं होतं दोन्ही बॅट्समनला की इथे मात्र चौकार निघून जाईल, परंतु यावेळेस अमृत आहे तो सांगतोय की नाही मी आहे तोपर्यंत मात्र तुम्हाला सहजासहजी चौकार मिळणार नाही आहे. 19 धावा धावपलकावर 3 गडी बाद आपल्याला पाहायला मिळते. इतकं सुंदर आणि देखणी स्पर्धा आपण बघू शकतात. यावेळेस फायर पस्तळ चषक आपल्याला पाहायला मिळते. फायर क्रिकेट क्लब आयोजित ही स्पर्धा. शानदार 16 दमदार 16 आपल्याला पाहायला मिळतंय. जानदार 16 पाहायला मिळतोय. अगदी व्हेरिएशन केलं होतं. इकडे हलक्या हाताने ग्लानचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. प्रियेशकडून थोडी झाली चुकी आणि 1च्या 2 झाल्या. आतापर्यंत 2 चांगल्या कॅचेस टिपल्या होत्या, परत इकडे आपण बघू शकतो यावेळेस फिल्डिंग करताना थोडी चुकी होत असताना चेंज ऑफ पेस मागचा चेंडू आणि गती परिवर्तन. इकडे मात्र 2 धावा एज लागली होती. लेग कटर गोलंदाजी. स्कोरबोर्डचा विचार केला. स्कोरबोर्ड 21 धावा धावपलकावर 3 ओव्हर आणि 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. 21 स्कोर कार्डवर. 6 ओव्हरची मॅच आपण बघू शकतात की आज देखील आपल्याला 8 टीम पाहायला मिळतील. आणि नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल खारेकुरण आणि त्यांच्या विरुद्ध आयुष 11 दांडी. इथे मात्र खूप बाहेर ऑफ स्टंपच्या अगदी बाहेर पंचाचे हात खुल्ले जात आहेत. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 22 धावा धावपलकावर. बघायला गेलं तर चेंडू जो आहे तो ऑफ स्टंपच्या बाहेरच टाकला जातोय. इथे हात खोलण्याची संधी देत नाही आहेत. बघायला गेलं तर मात्र अगदी शरीराच्या दूरवर चेंडू फेकला जातोय. ही रणनीती आतापर्यंत यूज केलंय अवधूत आणि त्याच्याबरोबर वैभव. 22 धावा धावपलकावर. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, परंतु इकडे अगदी खोलवर चेंडू
क्रीजमध्ये टाकला जातोय. रिस्की स्ट्रोक आहे. इथे मात्र धावा येण्याचे संकेत असतात, विकेट जाण्याचे देखील संकेत असतात. 22 धावेवर 3 गडी बाद, 5 चेंडू फेकून झाले. शेवटचा चेंडू बाकी असेल. 2 वाईट आतापर्यंत या षटकामध्ये, एक चौकार, एक डबल, एक सिंगल. आणि बघायला गेलं तर धावा खर्च झाला त्या म्हणजेच 9 आतापर्यंत. शेवटचा चेंडू, चांगला चेंडू वेगाने मात्र टाकला जातोय डीपमध्ये. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ रिझनला एक धाव नक्की असेल. षटक क्रमांक 4 समाप्त. धावसंख्येचा विचार केला तर 24 चेंडू मागे बनवले 23, 3 गडी बाद. प्रोजेक्ट स्कोर जो सुरुवातीला 51 पाहायला मिळत होता आता 35 वर आलेला. 2 ओव्हर आहेत बॅटिंग टीमकडे. किती धाव बनवल्या जातील बघूया. डीजे थँक्यू डीजे मास्टर. येस, बघायला गेलं तर खूप अगदी बघायला गेलं तर वेळेनुसार खेळ होत असताना मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज अमृत आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी मार्कवर, ज्याने खास करून मागची स्पर्धा जी या मैदानावर झाली अंकुश स्मृती चषक, जे 2 षटकं पहिल्याच मॅचचे जे 4थं षटक आणि 6वं षटक हाताळलं होतं, हे कमालीचं हाताळलं आणि आपल्या संघाला कमबॅक करून दिला. असं वाटलं होतं की ती मॅच 60+, 70+ पाहायला मिळेल. ती मात्र 60च्या आतमध्येच थांबले आणि चेस केल्या धावा ध्रुवल्यान सातपाटीने. आणि तोच हा मात्र गोल्डन आर्म गोलंदाज पाहायला मिळतोय अमृत. फुटबॉल याच रीतीने मात्र तेव्हा देखील बोलला होता. वेगावर स्वार हा गोलंदाज पाहायला मिळतोय. उंच खुरा, सडपातळ बांधा, जो क्रिकेटच्या खेळासाठी जी शरीरयष्टी पाहिजे ती पूरक असणारी शरीरयष्टी आपण बघू शकतो सातपाटी संघाचे खेळाडूची पाहायला मिळते. पहिला डॉट चेंडू येतोय. अगदी वेळेवर मात्र जर बघायला गेलं तर 5वं षटक सुरू झालेलं आहे. फटका फसलाय, उंचच गेलाय, चेंडू खाली अवधूत. इझी कॅच डन बाय कॅप्टन SDJ. मास्टर ने बॅटर मैदानाच्या आतमध्ये. धनेश आपल्याला पाहायला मिळतोय नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जात असताना. थोडं नाराज केलंय CRD चिंचणी संघाच्या फलंदाजाने. बघायला गेलं तर यज्ञेशच्या बॅटमधून 7 चेंडूमध्ये 12 धावा आल्या, परंतु बाकीचे बॅट्समन मात्र बघायला स्ट्रगल करताना पाहायला मिळाले. आणि चिराग देखील नाराज करून येतोय, म्हणजे 6 चेंडूमध्ये 3 धावा करतोय आणि मैदानाच्या बाहेर येत असताना तंबूच्या आसऱ्याला. धनेश हा मात्र पाहायला मिळतोय नवीन बॅट्समन. आता हे येणारे जे बॅट्समन आहेत, आता 6व्या क्रमांकाचा बॅट्समन मिडल ऑर्डरवर येतोय आणि बघायला गेलं तर धावा बनवावे लागतील. लढण्यासाठी काहीतरी धावा बनवावे लागतील. स्विंग अँड मिस, टप्पा पडल्यावर बाउन्स चांगला. गोलंदाजाकडे मात्र व्हेरिएशन आहे. लाईन लेंथ आपण बघू शकतात, यामध्ये वारंवार कपात केली जात आहे. काय सुपअप गोलंदाजी होत असताना अनेक सुपअप कॅमेरा वर्क आपण बघू शकता मेलघरेच्या माध्यमातून. अगदी मात्र स्टंपच्या बरोबरीत बसलेला हा कॅमेरामॅन आपल्याला पाहायला मिळतोय. आणि हे बघा, जयेश 4 वर 0, 9 वर 12, 6 वर 3 चिराग, 3 वर 0 यश. क्या बात आहे. परंतु यावेळेस सॉफ्ट स्टंपच्या बाहेर वाईटचा इशारा. स्कोरबोर्ड 1ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण बघू शकता 24 धावा 4 गडी बाद पाहायला मिळते. 4 ओव्हर 4 चेंडूचा खेळ झाला आणि 24 धावा 4 गडी बाद. 8 चेंडू आहेत. 8 चेंडूमध्ये धावा बनवावे लागतील. 3 चेंडू झाले. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. इकडे मात्र फटका स्विंग केलाय. यावेळेस मात्र आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावा. इकडेच मास्टर. आणि नियम जे आहेत, नियम तुमच्यापर्यंत पोहोचवते. जी भिंत आहे लेग साईडला, ती भिंतीलाच डायरेक्ट षटकार आहे, हे लक्षात घ्या. भिंतीला टच करून कॅच करू शकत नाही, षटकार दिला जाईल. भिंतीला टच करून फिल्डिंग करू शकत नाही, चौकार दिला जाईल. जी तार गेलेली आहे MSCBची मैदानाच्या आतमधून, तारेला चेंडू लागला, मैदानामध्ये पडला, ज्या धावा जावल्या जातील त्याच मोजल्या जातील. लक्षात घ्या, तारेला चेंडू लागून टप्पा पडून बाउंड्री लाईन पार गेला, चौकार दिला जाईल. तारेला चेंडू लागून डायरेक्ट जर सीमा पार गेला तर षटकार दिला जाईल. इथे मात्र डॉट चेंडू येतोय. चांगली गोलंदाजी. अगदी मात्र वेळेवर 5 षटके इकडे संपवली आहेत सातपाटी संघाने.
शेवटचा चेंडू आहे. अजूनही मात्र बघायला गेलं तर 30वर 4 गडी बाद आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. आणि ऑफसाईडला देखील जो टावर उभा केला त्या टावरला डायरेक्ट लागला षटकार असेल. टावरला टच करून कॅच करू शकत नाही, षटकार दिला जाईल. टावरला टच करून फिल्डिंग करू शकत नाही, चौकार दिला जाईल. आणि पुन्हा एकदा मात्र ओव्हरपिच चेंडू, खूप चांगला फटका इथे आउट ऑफ द पार्क. षटकार, एंट्री लेट आहे मगर ग्रेट आहे. धनेश इकडे हात खोलतोय, आपल्या संघासाठी काहीतरी धावा बनवतोय. यावेळेस अमृतवर हल्ला, बोल रहा बल्लेबाज का बल्ला और सीआरडी चिंचणी के खेमे में हल्ला गुल्ला. 6 धावा 5 षटकाच्या समाप्तीनंतर 36 पाणी घेऊन जायचंय मैदानाच्या आतमध्ये. डीजे थँक्यू डीजे मास्टर. नेक्स्ट मॅच दोन्ही टीमच्या कॅप्टनला ऑफिशियल कॉल असेल. खारेकुरण आणि त्यांच्या विरुद्ध आयुष इलेव्हन दांडी. दोन टीमला विनंती, आपण आपल्या कॅप्टनला पाठवा. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल, टॉस बॉक्समध्ये. इथे मात्र 5 षटका समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला, धावसंख्येचा पाहायला मिळते ती म्हणजे 36. धनेशाला आणि बघायला गेलं तर थोडी जत्रा लुटत असताना धनेश, कारण की 4 मध्ये त्याच्या बॅटमधून 12 बनलेत, 3 मध्ये 12 बनलेत. आपण भविष्यात मॅच समरिंग आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस खास करून अवधूत आणि अवधूतने अगदी प्रेस केले. 2 ओव्हरमध्ये फक्त 6 धावा आणि 2 विकेट. इथे मात्र बघायला गेलं तर जो टायमर होता 25 मिनिटाचा, आपण बघू शकता ध्रुव 11 सातपाडी संघाला जो देण्यात आला होता, त्या टायमरच्या आतमध्ये मात्र त्यांनी जर बघायला गेलं तर 5 ओव्हर संपवले आहेत. यस, इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. आयुष इलेव्हन दांडी आणि खारेकुरण आपल्याला ही टीम पाहायला मिळेल. दोन्ही टीमच्या कॅप्टन जय कालिका खारेकुरण आपल्याला टीम पाहायला मिळते आणि त्यांच्या टीमचा कॅप्टन इकडे उपस्थित आहे. पहिला चेंडू मात्र इकडे डॉटने सुरुवात, गोलंदाज पाहायला मिळतोय डाव्या हाताचा श्रेयस. हे नाव या वर्षामध्ये चर्चेमध्ये आहे, हे नाव गाजलं या वर्षामध्ये, कारण की IPL स्पर्धा कोणी जिंकली तर KKR कोलकाता नाईट रायडर्स, आणि त्या टीमचा कॅप्टन कोण होता तर श्रेयस अय्यर. आणि इथे मात्र आपण बघू शकता श्रेयस गोलंदाजी मार्कवर आलाय. स्कोरबोर्डचा विचार केला 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे 37-37. अक्षरशः मात्र जर बघायला गेलं तर 1 साइडेड मॅच आपल्याला रविवारच्या रात्री पाहायला मिळाली. 17वी फायनल IPLची. एक बाजूला SRH सनराईज हैदराबाद आणि दुसऱ्या बाजूला आपल्या टीम पाहायला मिळते म्हणजेच KKR चॅम्पियन टीम. 37 धावा 4 गडी बाद. 4 चेंडू आहेत बॅटिंग टीमकडे आणि ज्या बॅट्समनच्या बॅटमधून 2 षटकार आलेत तो स्ट्राईकवर येतोय, तो म्हणजे धनेश. काही अपेक्षा आहेत आता मात्र धनेशकडूनच, बघूया कितपर्यंत पोहोचणार. आता यावेळेस व्हेरिएशन स्लोवर, हे गती परिवर्तन बघायला गेलं तर तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आजचं आधुनिक क्रिकेट आहे, आधुनिक क्रिकेटमध्ये तुमच्याकडे व्हेरिएशन असणं गरजेचं आहे. विविधता ही मात्र पाहायला मिळते. गोलंदाजामध्ये देखील डॉट चेंडू पाहायला मिळते. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा मात्र ओव्हर पिच. यावेळेस कमालीचा फटका, मनगटी स्ट्रोक खोदून काढला जातो चेंडूला आणि ते पाठवलंय, क्लिअर केलंय स्क्वेअर लेग रिजनला. 6 धावा, षटकार. एंडीजे थँक्यू. मी म्हणेल की कुठे ना कुठे लढण्यासाठी धावा बनवल्यात त्या म्हणजेच धनेशने. ज्याप्रमाणे म्हटलं जातं दिवा मातीचा आहे का सोन्याचा आहे महत्त्वाचं नाही,
तो अंधारात किती प्रकाश देतो हे महत्त्वाचं आहे. आणि इथे मात्र बघायला गेलं तर बॅट्समन तुम्ही किती क्रमांकावर उतरले ते महत्त्वाचं नाही, तुम्ही संघासाठी काही योगदान देता ते महत्त्वाचं आहे. अंधारात थोडा उजेड देत असताना बॅट्समन धनेश धावसंख्या 43-43. चला थोडं स्पीडअप ठेवा. आणि इकडे मात्र बॉल बॉय चेंडू जो गेलेला आहे MSCB कॉलनीमध्ये तो परत करायचा आहे. 6 चेंडूमध्ये 18 धावेवर खेळतोय. इकडे मात्र 43 धावा धावपलकावर लागले जातात. यावेळेस श्रेयसवर हल्ला आणि षटकार आला आहे. मॅच बॉल आलेला आहे. चला मात्र मॅच ऑन करा. सातपाडी टीम थोडा स्पीडअप ठेवा. पंच लक्ष द्या, प्रॅक्टिस जी आहे ती प्रॅक्टिस मात्र जास्त करून देऊ नका गोलंदाजाला. आपण बघतायत 25 मिनिटं संपल्यानंतर देखील तुम्हाला पुढचीवर वेगेत टाकायचे हे लक्षात घ्या. 2 चेंडू बाकी आहेत. अंगाला चेंडू लागतोय, अगदी बॅटच्या समोर होता. आणि इकडे मात्र मी म्हणेल की थोडा चुकीचा निर्णय यावेळेस, की ज्या बॅटमधून 3 षटकार आले तो मात्र आपला स्ट्राईक विकेट सॅक्रिफाईस करतोय. खास करून डाव्या त्याच्या बॅट्समनसाठी. नवीन बॅट्समन शेवटचा चेंडू असेल मैदानाच्या आतमध्ये तो म्हणजेच मॉन्टू आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्राईकवर डाव्या हाताचा फलंदाज जिग्नेश, डाव्या हाताचा गोलंदाज असल्याकारणाने डाव्या हातात चांगली मात्र कामगिरी केलेली आहे. इकडे 7 मध्ये 18 बनवले, 3 षटकार धनेशच्या बॅटमधून आले. धावसंख्या 43-43. शेवटचा चेंडू फुलटॉस होता आणि इकडे विकेट देखील बघा. ज्या बॅट्समनच्या बॅटमधून धावा येत होत्या मात्र त्याने मात्र विकेट सॅक्रिफाईस केला आणि इकडे शेवटचा चेंडू फुलटच चेंडू गमावला. आणि यावेळेस मात्र विकेट 43 धावेवर 6 गडी बाद पाहायला मिळते. 44 धावेचं आव्हान असेल ध्रुव 11 सातपाडी संघाला. आणि जाऊया आपण नेक्स्ट टॉसकडे, जिथे मात्र जय कालिका खारेकुरण आणि त्यांच्या विरुद्ध आपल्याला पाहायला मिळेल आयुष 11 दांडी. या दांडी संघाच्या कॅप्टनला विनंती आहे, समोरच्या टीमचा कॅप्टन इकडे आलेला आहे, टॉससाठी यायचं आहे. दांडी येस. इथे मात्र दोन्ही कॅप्टन उपस्थित झालेले आहेत. येस, विदुरजी पाटील साहेबांना मी विनंती करेल की यापुढील होणाऱ्या मॅचचा नाणेफेकी करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. बघू शकतात आपण फायर संघातले सर्वात सिनियर खेळाडू आणि त्याचबरोबर इथे मात्र खास ही स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी विदुरजी पाटील साहेब इकडे उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय नेक्स्ट मॅचचा. चॉईस दिला जाईल आणि त्यानंतर मात्र टॉस केला जाईल. इस कॅमेरामॅन कॅमेरा येऊ द्या टॉस बॉक्सवर. एक बाजूला जय कालिका खारेकुरण आणि हेड आणि यस छाप हेड आलेला आहे. टॉस विन इकडे मात्र दांडी संघ. काय निर्णय आपला? क्षेत्ररक्षण घेणार. या मैदानावर खूप क्रिकेट खेळ आहे, खूप साऱ्या आठवणी आहेत. काय म्हणणार या स्पर्धेबद्दल ज्याने 32 वर्ष गाठली? निश्चित मी चांगलं म्हणेल, कारण तुम्ही सातत्याने टुर्नामेंट भरवत आहेत, खूप चांगली गोष्ट आहे आणि इकडे खेळायला म्हणजे मजा येते. येस, बेस्ट लक. आता इकडे आपण बघू शकतात पाटीलला मात्र बॅटिंग आले, बॅटिंग करावी लागेल. किती धावा बनवल्या जातील दांडी संघाविरुद्ध? कमीत कमी 50-60 धावांचा मी टार्गेट ठेवतो. मात्र आपण बघू शकतात आंबडगोड मैदान आणि नाईट क्रिकेट स्पर्धा, हा जल्लोष लुटायसाठी प्रत्येक जण येत आहे. काय अनुभव या मैदानाचा? आम्ही पण या ग्राउंडवर पहिल्यांदाच खेळत आहोत आणि याचा चांगलाच फायदा. बेस्ट लक तुमच्या टीमसाठी. विदुजी पाटील साहेब माझ्याशी जोडले जातील. नक्कीच या 32वं वर्ष आहे आणि अनेक वर्ष स्पर्धा देखील गाजवल्यात. आपण काय म्हणणार या स्पर्धेबद्दल? स्पर्धा तर इथे चांगल्याच होतात आणि सगळ्यांना खेळायला आवडते आणि ती संधी आपण आपल्या गावातर्फे त्यांना देतोय
मध्ये एक दोन करोना आणि इतर याच्यामुळे काही होऊ शकलं नाही, परंतु आपण हा सातत्य नेहमी ठेवणार आणि आंबटगोड आणि फायर पास्तळ ह्यांचं नाव आपल्याला ह्याच्यात ठेवायचं आहे आणि सगळ्यांना खेळायची संधी द्यायची आहे. आपल्या आंबटगोड याचं नाव तर फार फेमस झालेलं आहे, ते मला वाटतं सगळीकडे निघतं आहे. कुठे पण कॉमेडी करताना एक नावातच एक वेगळंपण आहे आणि ते त्याचा उल्लेख सगळीकडे होतो आहे. ही फार आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. ग्राउंडच्या बाबतीत आपला जरी थोडासा शॉर्ट ग्राउंड असला तरी ग्राउंड चांगला आहे आणि नक्कीच पुढच्या वर्षी इथे हा ग्राउंड वेगळा दिसेल ही मी सगळ्या खेळाडूंना आणि प्रेक्षकांना सांगतो आहे की आपल्या ह्या ग्राउंडचं डेव्हलपमेंट होते आणि पुढच्या वर्षी एक चांगला स्टेडियम दिसणार आणि सगळ्यांना खेळायची मजा येईल. सगळ्यांनी त्यांची मजा घेता येईल. एवढंच बोलतोय. बघूया पुढच्या वर्षीसुद्धा आपण असंच अरेंजमेंट करू. अजून एक प्रश्न मी आवर्जून विचारेल की इतक्या वर्ष आपण फायर संघाची कप्तानशिप देखील केलेली आहे, खूप साऱ्या स्पर्धा गाजवल्या, तर या स्पर्धेच्या माध्यमातून युवा खेळाडूला काय मेसेज देतील? बघा, गाव आणि क्रिकेट हे नेहमी एकत्र राहायला पाहिजे, मी नेहमी सांगतोय. आणि जे खेळणारे 11 खेळाडू आहेत त्यांच्यातली म्हणजे त्यांच्यात एकमेकांशी संबंध चांगले राहायला पाहिजे. खेळाडू खेळायला पाहिजे. खेळ कधी कमी जास्त होतोय आणि एक फायरचा जो दबदबा होता तो कुठेतरी लुप्त झालेला आहे आणि आम्ही जो टिकवलेला गावात भरपूर पोरं यंग आहेत, सगळे आहेत, खेळतात, परंतु आम्ही एक जिद्द ठेवायची आणि एकत्र येऊन सगळा कुठला निर्णय घ्यायचा आणि डिसिजन घेऊन तो करायचा होता. कालचा पण निर्णय एक मला वाटतं गोलंदाजाचा क्रमवार बदलला असता तर मला वाटतं वेगळा क्रिकेट आहे सांगू नाही शकत पण होऊ शकला असता. तर ह्या सगळ्या गोष्टींना फार विचार करून करायला लागतात. एक चुकी तुमची होतात. आता यंग खेळाडू आहेत त्यांच्याकडून जर असे कॅचेस वगैरे सुटले आणि तो मला वाटतं कालचा अंतिम म्हणजे 8मध्ये येण्याचा सामना होता. कॅच विन द मॅन असतात आणि त्याप्रमाणे त्यांनी एक चुकी केली आणि ती आपल्याला भारी पडली. असो, तो सालवड संघसुद्धा चांगला आहे आणि चांगल्या खेळाचं अमोलचा म्हणजे तो सुद्धा चांगल्याकडे उभारणारी टीम आहे आणि तो संघ माझाच आहे कारण मी त्यांना सगळीकडे स्पॉन्सर करतोय आणि त्यांनी सुद्धा चांगला गेम केला. त्यांची पण वाहवा झाली पाहिजे. आता तर मुलांनी सगळ्यांनी एकत्र येऊन आपल्या गावासाठी आणि ह्यांच्यासाठी, कारण सगळे गावसुद्धा तुमच्याकडे लक्ष लावून राहिलेले आहेत की कधी एकदा फायर टीम पुन्हा त्या जोशमध्ये येईल ही आम्ही आशा करतोय आणि तीच आशा घेऊन आम्ही परत अद्याप ह्याच्यात आहोत की होईल कधी ना कधी आपला संघ परत उभरेल हीच आशा ठेवतोय. धन्यवाद. यस, मुलाचं आणि मार्गदर्शनाचं विचार इकडे मांडले कारण की खूप अनुभवी खेळाडू आहेत. कित्येक वर्ष फायर संघाची कप्तानशिप बजावली आहे आणि इथे संदेश देत असताना की क्रिकेटच्या खेळामध्ये अपडाऊन उतरतात आणि लाईफ सांगा किंवा क्रिकेट अपडाऊन आपल्याला पाहायला मिळते. कधी कोणता संघ फॉर्ममध्ये येईल काही सांगता येत नाही. आणि इथे पहिलाच चेंडू मला तर वाटते दिवेशच्या बॅटमधून आलाय, सॉरी भावेशच्या बॅटमधून आलाय चौकार. ओपनिंग जोडी मनीष आणि भावेश आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेटच्या खेळामध्ये भरपूरदा म्हटलं जातं कॅचेस विन मॅचेस. चार धावा, सुरुवात गोड. 44चं टार्गेट आणि 4ने सुरुवात. गोलंदाज अमित म्हणजेच बबुवा आपल्याला पाहायला मिळते. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, इकडे मात्र चेंडू अंगाला लागतोय. यावेळेस डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि काय घडतंय इथे मात्र एक धाव पूर्ण. नॉट आउट डिसिजन येतो यावेळेस पंचांकडून. स्कोरबोर्डचा विचार केला, स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळते 5. 2 चेंडू फेकून झालेत. थोडे सुरुवातीला बॅटिंग मात्र जर विचार केला तर CRD चिंचणी संघाची इकडे मात्र बॅटिंग थोडी खराब झाली आणि अंतिम क्षणाला काही धावा बनवून दिल्या त्या म्हणजेच धनेशने आणि त्यानंतर मात्र 43 पर्यंत पोहोचली आहे. हरकत नाही, लढण्यासाठी धावा आलेल्या आहेत. 36मध्ये 44 डिफेन्स करायचे, 2मध्ये 5 झालेले आहेत. अमित हा लेदर क्रिकेटर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते, एक लेग स्पिनचा चांगला गोलंदाज आणि याच्यावर आता मात्र प्रमुख जबाबदारी असेल चिंचणी संघाची. पाच टीम आपण बघू शकता ते या स्पर्धेमध्ये क्वार्टर फायनलमध्ये जात आहेत.
शॉर्ट चेंडू अगदी फटका सजवला आहे, इकडे फसला आहे आणि हे करणं गरजेचं आहे. तुम्हाला कमी धावा डिफेन्स करायचे असतील तर सर्वात मोठं स्तोत्र काय असेल तर मात्र विकेट घेत राहणं. आणि यावेळेस मात्र पहिला विकेट मनीष बॅक टू डगआउट. एस डी जे बजाव. थँक्यू डीजे मास्टर. चला सातपाडी टीम मी विनंती करेल बॅट्समन बाद झाल्यानंतर थोडं स्पीडअप ठेवा. आपला नवीन बॅट्समन लवकर तयार ठेवा. बघा इंटरनॅशनलमध्ये देखील मात्र बॅट्समन आऊट झाल्यानंतर बॅट्समनच्या दुसरा बॅट्समन जो मैदानाच्या आतमध्ये जातो त्यावर मात्र टायमर ऑन असतो. त्या टायमामध्ये मात्र तो आतमध्ये येणं गरजेचं आहे. एंजेला मेथ्थीस बरोबर झालेलं प्रकरण आपल्याला माहिती आहे नक्कीच वेळेवर मध्ये गेला नाही आणि आपण बघू शकतो त्याला बाद करण्यात देण्यात आलं होतं. श्रेयस आपल्याला यावेळेस नवीन फलंदाज डाव्या हाताचा मैदानाच्या आतमध्ये येताना दिसतोय. 3-11 सातपाटी याच मैदानावर डे स्पर्धा अंकुश स्मृती चषक त्या स्पर्धेचं चॅम्पियन टीम आपल्याला पाहायला मिळतोय बॅटिंग करताना. आणि फिल्डिंग करताना CRD चिंचणी यावेळेस बघायला गेले 44 धावा दिलेल्या टार्गेट्स, 5 वर 1 गडी बाद, 3 चेंडू फेकून झालेत. मागचा चेंडूवर आलाय विकेट. डाव्या हाताचा बॅट्समन 3 खेळाडू 38 षटकं बाहेर, 2 खेळाडू 38 षटकं बाहेर. स्विच हिट करण्याचा प्रयत्न अगदी मी म्हटल्याप्रमाणे की दोन्ही बाजूला वळण्याची क्षमता आहे अमितकडे आणि एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं तो मात्र पाहायला मिळतोय अमित. यावेळेस आपण बघू शकतात टप्पा पडल्यावर बाहेर जात असताना ऑफ कटर गोलंदाजी, स्विच हिटचा मात्र फटका खेळण्याचा प्रयत्न केला. इथे डॉट चेंडू येतोय. बघा टायमर ऑन आहे लक्षात घ्या. आणि जर बघायला गेलं तर 25 मिनिटामध्ये आपल्याला षटकं फेकायचे आहेत. ती म्हणजेच 5, जर 5 षटकं 25 मिनिटामध्ये नाही फेकून झाली तर 6व्या षटकामध्ये एक अतिरिक्त खेळाडू आपल्या 38 षटकामध्ये आणावा लागेल. आता मात्र 4 मिनिटं तुम्ही 4 चेंडू टाकण्यासाठी घेतले ते लक्षात घ्या. टायमर इथे मात्र आपण बघू मेगा स्क्रीनवर फटका स्विंग केला आहे. इथे मात्र आपण बघू शकता ॲक्शन जी बघायला गेली तर लेग टॅपची ॲक्शन आहे, परंतु ज्याप्रमाणे म्हणतो रॉंग वन ज्याला म्हटलं तर तो चेंडू टाकला जातोय. यावेळेस आपण बघू शकता तर 1 धाव मिळेल. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला 6 धावा 1 गडी बाद आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा चेंडू पहिल्या षटकामधला एक उजवा एक डावा मैदानाच्या आतमध्ये. फील्ड प्लॅन थोडं बदललं जात आहे. फवेशच्याने पहिल्याच चेंडूवर चौकार खेचला आणि त्यानंतर काय कमबॅक केलं गोलंदाजाने. 4 मध्ये 2 खर्च करतोय. 16 चेंडू, परंतु इकडे जी अपेक्षा केली ते पहिलेच म्हटलं इथे काय होतंय डायरेक्ट हिट परतावं लागलं असतं. गडबड झाली होती. अपेक्षित करत होता इकडे बॅट्समन की लेग स्पिन वळणार, परंतु जो रॉंग वन चेंडू आहे इथे मात्र आपण बघू शकतात गोलंदाजाकडे दुसरा ज्याला म्हटलं जातं तो चेंडू टाकला जातोय. इथे मात्र गुगलीला पिक करू शकला नाही फलंदाज. षटक पहिलं संपते 6 धावा खर्च केले. 30 चेंडू आणि 30 चेंडूमध्ये बनवायचे 38. अटीतटीची मॅच, मोठी लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ध्रुवीलन सातपाडी आणि त्यांच्या विरुद्ध टीम खेळत असताना CRD चिंचणी डीजे बजाव. शिकतात डाव्या हाताचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्राईकवर फलंदाज डाव्या हाताचा श्रेयस. पहिल्या षटकामध्ये 6 खर्च केलेत. पॉवर प्लेमध्ये अगदी अचूक टप्प्यावर गोलंदाजी कशी करावी हे दाखवत असताना मात्र आपण बघू शकतात अमित आणि 30 चेंडू आणि 30 चेंडूमध्ये बनवायचे 38. जणू काही अमित मिश्राला पाहिलं अशा रीतीने मात्र गोलंदाजी केली. सुपअप मात्र आपण बघू शकतात. यावेळेस गोलंदाज लेग कटर, ऑफ कटर, मिश्री गोलंदाज ज्याला म्हटलं जातं तो गोलंदाज पाहायला मिळाला. भरत चिखलीकर आपल्या पाहायला मिळते गोलंदाजी मार्कवर. टायमर ऑन आहे चिंचणी हे लक्षात घ्या. 6 मिनिटं गेलेली आहेत पहिल्या ओव्हरमध्ये. पहिला चेंडू लोअर फुल टॉस, फटका सजवलाय. डीपमध्ये येत असताना पॉईंटच्या भागामध्ये इथे मात्र क्षेत्ररक्षक आहे. 1 पूर्ण होणार. दुसऱ्याचा प्रयत्न, इथून मात्र 2 होतात.
दोन धाब्यानिशी स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड मात्र 8 पाहायला मिळते. यावेळेस पहिल्या चेंडूवर डबल धाव मात्र पूर्ण होताना आपण बघू शकतात. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर डबल पूर्ण झालेले. इकडे 8 धावा धावपलकावर लागल्या जातात. आणि डिजिटलच्या माध्यमातून लाईव्ह स्पर्धा. फुलटा चेंडू आहे, फटका स्विंग केला, फसलाय. 38 सर्कलचा क्षेत्ररक्षक करतोय चुकी. क्या कर दिया. टारगेट सेट है यहाँ पे 44 का और लो स्कोरिंग मैच है और उस वक्त विकेट मिलना ये बहुत जरूरी रहता है. आणि त्यामध्ये तुमच्याकडून झालेली ही गडबड आपल्या टीमला बॅकफुटवर नेण्याचं काम केलं आहे. दिलवाले पिक्चरचा डायलॉग आठवला, हमको तो अपनों ने लूटा गैरों में कहा दम था. आणि इकडे तेच पाहायला मिळते की कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळते. अगदी मात्र सोपा कॅच आहे, हा घेणं गरजेचं आहे. जर तुम्हाला मॅच विन करायची असेल तर कॅचेस पकडावे लागतील. गुड बॉल. एक दर्जेदार गोलंदाज आहे, खूप मोठा क्रिकेट खेळलेला आहे भरत चिखलेकरने. अशी कोणती स्पर्धा नाही टेनिस क्रिकेटची जी या गोलंदाजाने खेळली नसेल. आणि आपल्या गोलंदाजीच्या जोरावर कित्येक स्पर्धा गाजवल्यात. अगदी बोटं फिरवली. टप्पा पडल्यावर बाहेर जात असताना भरत चिखलेकर तयार. बघा खोलवर चेंडू आतमध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न. लाईन अगदी मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर. लेंथ अगदी पुढे यावेळेस टाकण्यात आली. डॉटवर डॉट येत आहे. 44 धावा. डिफेन्स कशा करायच्या हे माहिती आहे, कित्येकदा केलेलं आहे भरत चिखलेकरने. या अगोदर यंगचीवर दांडी संघाकडून खेळताना पाहायला मिळाला. आणि एक गाव एक कॉन्सेप्ट आल्यावर मात्र चिंचणी संघाकडून खेळताना दिसतोय भरत चिखलेकर. आणि त्या संघामधून भरपूर मैदानं गाजवलीत. जैसा नाम वैसा काम. डॉटवर डॉट येत आहेत. सुपअप कामगिरी. पहिल्या चेंडूवर डबल, दुसऱ्या चेंडूवर सिंगल आणि त्यानंतर सलग 3 डॉट आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 चेंडू इकडे फेकून झालेले आहेत. आणि धावेचा विचार केला, धावा झाल्या त्या म्हणजेच 9. सलग 3 वेळा डॉट केलेला, सलग 3 वेळा बीट केलेला आहे. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकामधला पॉवर प्ले मध्ये मात्र आपण बघू शकतात कमालीची कामगिरी होत असताना. यावेळेस फटका सजवलाय आणि इथे मात्र शॉर्ट पिच चेंडूला पाठवलाय षटकाराच्या बाहेर. 6 धावा. 2 षटकामध्ये मात्र इकडे आपण बघू शकतात 15 धावा धावपलकावर. थँक्यू डीजे मास्टर. 12 चेंडूमध्ये 15 धावा धावपलकावर मात्र लागल्या जात आहेत. आणि गोलंदाज अमित आपल्याला पाहायला मिळते, ज्याने 6 धावा खर्च केला. तर पहिल्या षटकामध्ये 24 चेंडू आणि 24 चेंडूमध्ये 29 बनवायचे. शॉर्ट चेंडू कट करण्याचा प्रयत्न. इकडे एज लागली जाते. बघायला गेलं तर गोलंदाजाच्या हातामधून चेंडू इकडे पिक करणं थोडं अवघड जात आहे बॅट्समनला. चेंडू टप्पा पडल्यावर वळणार कुठे हे प्रश्नचिन्ह आहे. आणि आपण बघू शकता ज्याप्रमाणे सचिन रमेश तेंडुलकर मास्टर ब्लास्टर वीरेंद्र सेहवागला कधी कधी गाईड करायचे की मुथैया मुरलीधरनच्या विरुद्ध अक्षरशः फसला जायचा वीरेंद्र सेहवाग. तेव्हा तो मात्र नक्की सांगायचे की थंबवर आला तर मात्र दुसरा येईल हे समजून जा. आणि तो थंब मात्र त्याला दिसायचाच नाही कधी. आणि इथे आपण बघू शकतात की अशाच रीतीने मात्र जो चेंडू आहे तो चेंडू इकडे समजणं अवघड झालंय फलंदाजाला, खास करून अमितचं. श्रेयस स्ट्राईक यावेळेस भावेश स्ट्राईकवर 8 मध्ये 13वर षटकार खेचला मागच्या चेंडूवर. इकडे मात्र बघू शकतात पुन्हा एकदा स्टंपच्या मागेच लॉंग लेगलाच खेळण्याचा प्रयत्न होत आहे. वारंवार तिथेच खेळण्याचा प्रयत्न होत आहे. तिथे एक षटकार नक्की मिळाला, एक चौकार नक्की मिळाला, परंतु डॉट देखील भरपूर पाहायला मिळत आहेत. आजच्या रात्री दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळते. यानंतर होणारी तिसरी मॅच एक बाजूला जय कालिका खारेकुरण आणि दुसऱ्या बाजूला आयुष 11 दांडी
अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आणि यस आपण बघू शकतात आमचे गुणलेखक आयुष करत देखील इकडे उपस्थित झाले, त्याचं देखील स्वागत. 16 धावा झालेल्या आहेत. थोडं स्पीडअप ठेवा चिंचणी टीम. शॉर्ट चेंडू हलक्या हाताने खेळलाय. सध्या मात्र जगाला गोलंदाज हवी आहे आणि इकडे मोठा हिट लगावू देत नाहीये. हा मात्र एक चांगला क्रिकेट पाहायला मिळतोय. जिथे मात्र चौकार षटकार येत नसतील तर त्यानंतर मात्र फलंदाजाकडे एक ऑप्शन आहे, तो म्हणजेच एक क्लासिकल स्ट्रोक खेळा आणि मात्र सिंगल डबल चोरा. क्रिकेटची लाईफ लाईन ज्याला म्हटलं जातं, सिंगल डबल क्रिकेटचा श्वास ज्याला म्हटलं जातं, तिथे मात्र कॉन्सन्ट्रेट केलं जातं आहे. स्कोरबोर्ड 2ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 18 धावा, धावफलकावर 44चं टार्गेट आहे. 18 स्कोरबोर्डवर. पण एकदा मात्र यावेळेस हलक्या हाताने इथे मात्र भावेश आपल्याला पाहायला मिळते. एक पूर्ण दुसऱ्याकडे येत असताना इकडे विकेटचं पतंग. काय ॲक्युरेट थ्रो, अगदी अचूक आणि त्यामागे मात्र किपरची भूमिका खूप मोठी होती. आणि इथे मात्र काय कमालीची कामगिरी जयेशने केलंय. विकेटचं पतंग भावेश बॅक टू डगआउट. 2 गडी बाद 19 धावा आपल्याला पाहायला मिळतात. एडीजे थँक्यू डीजे मास्टर. दिवेश नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जातो. लो स्कोरिंग मॅच चुरशीच्या मॅचेस असतात आणि खऱ्या अर्थाने मात्र अमितचं कौतुक करेल तेवढं कमी. टार्गेटनुसार गोलंदाजी होत असताना खास करून भरतने देखील खूप चांगली गोलंदाजी केली होती, परंतु शेवटचा चेंडू जर बघायला गेला तर षटकार आला. हा बघा हलक्या हाताने लांचा फटका फुलटच चेंडूवर खेळला. इथून मात्र 2 धावण्याचा प्रयत्न केला. दुसरे धाव धावता असताना यावेळेसचा ॲक्युरेट थ्रो आला आणि कमालची कामगिरी स्टंपच्या मागे आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे जयेशकडून. आणि विकेट येतोय. दिवेश आपल्याला पाहायला मिळते नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. 2 ओव्हर आणि 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. 19 धावा धावफलकावर लागले जात आहेत. 2 गडी बाद. 10 चेंडू मागे 10 धावा खर्च करतो इकडे अमित. अजून येणारे चेंडूचा विचार केला तर चेंडू 2 बाकी आहेत. तिसऱ्या षटकामधले हलक्या हाताने मात्र आपण बघू शकतात खेळलं जात आहे. सिंगल मात्र नक्की पाहायला मिळेल. स्कोरबोर्ड 1ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 20 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. शेवटचा चेंडू असेल तिसऱ्या षटकामधला. 44 अगदी मात्र दिल्या होत्या आणि 44 धावा डिफेन्स करत असताना कुठे ना कुठे मात्र आता खेळ दोन्ही बाजूला जाऊ शकतो. इथून मात्र जर बघायला गेलं तर 1-2 विकेट अजून आले तर अजूनही मजबूत स्थितीमध्ये येऊ शकेल सीआरडी चिंचणी. फायर पास्तळ चषक 2024. शॉर्ट पिच चेंडूला फटका सजवलाय. इकडे डाव्या त्याच्या फलंदाजाने हात खोललाय. आउट ऑफ द पार्क. षटकार. 6 धावा. श्रेयस नावाचा ब्रँडेड फटका 6 धावेसाठी. गडी बाद. गणरायाचं गाणं वाजतंय आणि आपण बघू शकतात मागचा चेंडूवर सूप अप स्ट्रोक लगावला. 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये बरोबर बनवायचे आहेत 18. आपण बघू शकतात चार्ट आपल्याला पाहायला मिळतोय मॅचचा. यावेळेस आपण बघू शकतात की अगदी बरोबरीच चाललंय मॅच, परंतु शेवटच्या क्षणात धावा आल्या चिंचणी संघासाठी आणि ते मात्र चांगल्या पोझिशनमध्ये आहे ती म्हणजे ध्रुव 11 सातपाटी. गोलंदाज भरत चिखलेकर आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाजी मार्कवर. 18 चेंडू आणि 18 धावा बनवायचे आहेत. दिवेश शहा मात्र आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्राईकवर. चला स्पीडअप ठेवा. सीआरडी चिंचणी बघा 9 मिनिटांमध्ये 2 ओव्हर फेकायचे आहेत आपल्याला, हे लक्षात घ्या. भरत चिखलेकर गोलंदाजी मार्कवर तयार. व्हेरी फर्स्ट बॉल. इकडे बघायला गेलं तर अगदी बसून झोपून खेळण्याचा प्रयत्न केला आणि इकडे 1 धाव. सिंगल मात्र आपण पाहायला मिळते. 27 अशा रीतीने रिषभ पंतला खेळताना पाहिलं आपण IPL मध्ये.
आणि असाच काही स्ट्रोक खेळताना आपण बघू शकता दिवेश आपल्याला पाहायला मिळतोय. 27 धावा 2 गडी बाद पाहायला भेटत. 3 ओव्हर आणि 1 चेंडूचा खेळ झालेला आहे. 6 ओव्हरची मॅच. डाव्या हाताचा बॅट्समन 5 मध्ये 9 बनवतो आतापर्यंत श्रेयस. चेंडू असतील ते म्हणजे 17 धावा बनवायचे आहेत. 17 ध्रुव 11 सातपाडी आणि त्यांच्या विरुद्ध CRD चिंचणी अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. दुसरा चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न कीपरकडून मात्र चुकी झाली. शॉर्ट थर्ड मॅनला देखील चुकी होत असताना चिरागकडून आणि एक धाव पूर्ण केली. बायच्या रूपात ही धाव. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस 28-28 एक धावेने स्कोरबोर्ड पुढे जात आहे. सध्या तरी बघायला गेलं तर स्ट्रॉंग झोनमध्ये आहे बॅटिंग टीम, कारण की 16 चेंडू आणि 16 धावा मात्र बनवायचे आहेत. आंबेडकर मैदान षटकारा चौकारासाठी प्रसिद्ध मैदान, त्याचा उल्लेख व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पांड्या सरांनी देखील केला स्पर्धेमध्ये. जेव्हा TPL स्पर्धेचं ऑप्शन होतं त्या ऑप्शनसाठी इथे आले होते आणि जाताना मात्र या मैदानावर लक्ष दिलं आणि या मैदानाचा नावाचा उल्लेख केला. इकडे स्विच हिट सुपर स्ट्रोक दिवेश आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस फटका सजवताना धावा मिळतील. यावेळेस 6 षटकार कमालीचा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळते. 6 धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 34 आता 10 पाहिजेत. 15 चेंडू 10 धावा. आंबटगोड मैदान आणि फायर क्रिकेट क्लबने ही परंपरा जपलाय नाईट क्रिकेट स्पर्धेची. गुड शॉट. कमालीचा हा फटका वन बाउंड सीमारेषा पार चौकार. 4 धावा. पायामध्ये चेंडू होता आणि त्याला मात्र ऑन साईडला लॉंग लेगला खेळलं जातंय चौकारासाठी. खूप चांगले फटकेबाजी होत असताना दिवेश दिवच्या नावाने ओळखला जाणारा स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 38-38. आता 6 पाहिजेत 14 मध्ये. सुरुवातीच्या 3 षटकापर्यंत मात्र बघायला गेलं तर 17 चेंडूमध्ये पकड मजबूत थोडी होती, म्हणजे मॅचमध्ये हलक्या हाताने सेन्सिबल क्रिकेट ज्याला म्हटलं जातं. आता 2 मोठे हिट आले आणि त्यानंतरचा विचार केला तर इकडे गुड रनिंग बिटवीन द विकेट. छोटासा मात्र बघायला गेलं तर चान्स मिळाला आणि त्याला पुरेपूर फायदा उचलला. 1च्या 2 बनवल्या. 2 धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. 40 झालेले आहेत. आता मात्र फक्त 4 धावेची गरज. 13 चेंडू आणि 13 चेंडूमध्ये बनवायचे आहेत फक्त 4. ध्रुव 11 सातपाडी पहिल्या मॅचच्या विजयापासून 4 धावा दूर. शेवटचा चेंडू आता मात्र फिरवलंय, चकवलंय, इथे बीट केलंय, परंतु उशीर झालाय असं म्हणा हरकत नाही. 12 चेंडू आणि बनवायचे 4 एडीचे. बारा चेंडू आणि 12 चेंडूमध्ये 4 बनवायचे आहेत. गोलंदाज जयेश आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी मार्कवर अगदी चांगल्या पोझिशनवर आहेत आणि 44 धावा मात्र थोड्या कमी धावा पाहायला मिळाला. त्याचं कारण आहे बॅटिंग सुरुवातीला मात्र भरपूर विकेट दिले, डॉट चेंडू आले आणि एक चांगली गोलंदाजी ध्रुव 11 सातपाटी संघाने इकडे हाताळली आणि त्यामुळे मात्र जर बघायला गेलं तर या पहिल्या मॅचमध्ये 4 धावा असताना फटका उंच गेला आहे, परंतु इकडे मात्र क्षेत्ररक्षक काय कमालीचं कॅच घेतलं इकडे जयेशने. क्या बात आहे. अगदी उलट्या धावताना यावेळेस मात्र अवघड कॅच एकदम इझिली डन केलाय. 11 मध्ये बनवायचे 4. नवीन बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये जाईल तोपर्यंत देऊया संधी डीजेला. डीजे मास्टर. 7 चेंडू मागे 9 धावेची खेळी केली इकडे श्रेयसने. बॅक टू डग आउट. अभिजित नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जातोय. यावेळेस 11 चेंडू आणि 11 चेंडूमध्ये बनवायचे ते म्हणजेच 4 धावा. 11 चेंडू 4 धावेची गरज. स्ट्राइकवर अभिजित, जिसके नाम में है जीत वही करना है मैदान के बीच. 40 वर 3 आपल्याला पाहायला मिळते. 4 धावेची फक्त गरज आहे. यानंतर होणारी मॅच एक बाजूला आयुष 11 दांडी आणि दुसऱ्या बाजूला टीम असेल ती म्हणजेच जय कालिका खारेकुरण आपल्याला पाहायला मिळते. टॉस विन केला दांडीने, फिल्डिंग घेतलेली आहे.
फुलटस आणि इकडे मात्र खेळ खल्लास होईल का, तर त्याचं उत्तर यस येत आहे. खेळ खल्लास, विजयी स्ट्रोक पाहायला मिळतोय रिव्हर्स स्वीपचा 4 धावा आणि मॅच विन होताना थ्रू 11 सातपाटी. अभिनंदन. जाऊया आपण नेक्स्ट मॅचकडे आणि कॉम्बॉक्समध्ये करूया बदल. आपल्यासोबत जोडले जातील माझे साथी समालोचक स्वस्तिक पाटील. मी मात्र तात्पुरता थांबतोय, तुम्ही मात्र